देवाच्या लेकरांनो, आज आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो. 77 पूर्ण झाले. 78 वर्ष 78 रनिंग आहे. 77 पूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवू आपण. अनेकांच्या जीवनाला आयुष्य लाभतात, पण ती कशी लाभतात, कशासाठी लाभतात, याचा थोडक्यात आपण विचार करणार आहोत. एक गुज, एक रहस्य पहा. 77 वर्षापूर्वी भारत देशाची एक अवस्था होती. गुलामगिरीतला देश. सगळीकडे गुलामगिरीची जी झळ असते ती सर्वांना पोहोचत होती. आणि साहेबांचा जन्म झाला त्यानंतर 2.5 महिन्यात भारताला स्वातंत्र्य मिळालं. हालेलुया. योजना पहा कशी चालते. 2.5 महिन्यात स्वातंत्र्य मिळालं, पण त्यांच्या जन्माला घालण्यामागे देवाचा एक उद्देश कार्य करीत होता. कारण मातेच्या गर्भाशयात जडणघडण होत असताना पासूनच परमेश्वराने त्यांना निवडलं. सहज कुणी उठा उभा राहून देवाचे गौरव, देवाची सुवार्ता सांगू शकत नाही. आत्ताच आपण ऐकलं अख्ख्या भारतभर, मी तर त्यांना वाघच म्हणतो, ते वाघाची डरकाळी निरंतर गाजत राहते. हालेलुया. लक्षात घ्या, त्या काळची परिस्थिती ज्यावेळेस त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करून अहमदनगर शहरामध्ये, या भागामध्ये सेवेला सुरुवात केली. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी ते वडील आहेत. त्या झळा आम्हाला माहिती आहे. समाजाची अवस्था काय होती. समाज फक्त एखाद्या कोंडवाड्यात बांधला गेलेला होता. उठायचं, तिथंच बसायचं, तेवढंच बोलायचं, अजिबात नाही, यायचं, गपचूप निघून जायचं. त्या काळात आत्म्याच्या संजीवनाचं बी परमेश्वराने बिशप साहेबांद्वारे या जमिनीत रोवून घेतला. हालेलुया. त्याची आज अख्ख्या महाराष्ट्रभर फळ आहेत. हजारो पाळत लोक त्यांच्या सेवेतून, त्यांच्या प्रेरणेतून तयार झालेली त्यांची सेवा करत आहेत. देवाच्या लेकरांनो, लक्षात घ्या, एक स्वातंत्र्य लढा जागेसाठी चाललेला होता आणि दुसरा स्वातंत्र्य लढा त्यांनी उभारला आत्मे जिंकण्यासाठी. अनेक वेळेस अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी अनेक प्रकारे छाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे. अरे काय नवीनच आणलं, हे काय सुरू केलेलं आहे. न डगमगता, न धीर सोडता त्यांनी ती सेवा अहोरात्र चालू ठेवली. प्रभूच्या सानिध्याने, प्रभूच्या कृपेमध्ये, प्रभूच्या दयेत, प्रभूच्या भयात वाढत वाढत मोठ्या नेटाने त्यांनी ती सेवा मोठ्या धैर्याने चालू ठेवली. हे इतकं सोपं नाहीये जे आज आपण पाहत आहोत. त्यांच्या जीवनाविषयी आम्हाला फक्त समोरचं दिसलं, कळत, पण पायापासूनची जर सुरुवात पाहिली तर इतकं टिकून राहणं सद्यस्थितीच्या आजच्या बाळक लोकांसाठी एक आदर्श आहे. ज्या तरुण आहेत, जे देवाच्या सेवेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी एक आदर्शवत जीवन त्यांचं परमेश्वराने राखलेलं आहे. समस्या कोणाला येत नाही, संकट कोणावर येत नाही. प्रत्येक ते संकट त्यांनी झेललं, प्रत्येक त्या समस्या त्यांनी झेलल्या. अहोरात्र गुडघ्यावर प्रार्थना केल्या. अंतःकरण विदीर्ण होतील अशा कठीण परिस्थितीतून सुद्धा धैर्य सुटू दिलं नाही. आमेन. धैर्य सुटू दिलेलं नाही. आणि त्याचं प्रतिफळ हे आहे की ते आजही तेवढ्याच हिमतीने देवाचं कार्य करत आहेत. देवाच्या लेकरांना आम्हाला ठाऊक नाही आता आमचे आयुष्य उरले किती आहेत, माहित नाही. आता आमच्या किती, आम्ही तर बोनसचं आयुष्य जगत आहोत, आहे की नाही. 78, 76 चालू आहे, आम्ही बोनसमध्ये. पण आम्ही पाहत आहोत आजची पिढी, आणि आम्हाला आनंद वाटतो की त्या पिढीने सुद्धा हे ख्रिस्ताचं जू हा वधस्तंभ वाहण्याचं निश्चित अर्थाने खूप मनावर घेऊन ठरवलेलं आहे. फक्त एकच सांगणं आहे, सेवा फक्त बाळकांनीच
बहिणी करतात, प्रत्येक भाऊ करत आहे, मुलगा करत आहे, लहान बाळक सुद्धा करत आहे. एकच एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही झालं धैर्य सुटू देऊ नका. आमेन. मी माझ्या जीवनाचं सांगतो, माझ्या पुढे माझं धैर्य न सुटण्यामागचं एक आदर्श ते आहे. आमचे बिशप साहेब पण आहेत, गायकवाड साहेब. 2006 साली हा जीव मातीचा मातीला मिळेल असं डिक्लेअर झालेलं होतं. चांगल्यातल्या चांगल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवर लोकांनी सांगितलं होतं, जास्तीत जास्त 3 महिने खाऊ पिऊ घाला आणि रवाना करा. याच लोकांच्या प्रार्थना आहेत. आज त्याच धैर्याची वाणी कानावर आहे. देव अचानक तुझा नाश होऊ देणार नाही. संकट जायचं तर दिवशी प्रत्येकाला आहे, पण असं खितपत पडून जाऊ देणार नाही. त्यांचा तो शब्द होता 2006 मध्ये. आणि आज परत काही एक औषध न घेता, गोळी पण न घेता आज परमेश्वराने उभं केलेलं आहे. देवाच्या लेकरांना धैर्य धरा, धैर्य धरा. आणि शेवटी सांगेल की आत्म्यात खंबीर व्हा, धैर्य धरा. प्रभू आमच्या संगती आहे. आणि आजच्या दिवशी त्यांना पाहून परत एक वेळ आम्हाला बॅटरी रिचार्ज झाली आमची. हालेलुया. आणि ते ओरडू शकतं त्याला एक सगळं कसं होतं, शारीरिक क्षमता मनुष्याच्या दिवसेंदिवस कमी 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 होत जातात. दिसायला कमी होतं, ऐकायला कमी येतं, बोलताना आमची जीभ पण आता तेवढं